नमस्कार. औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणी या ठिकाणी आपणा सर्वांचं स्वागत. तर या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माहिती देत असताना मला अतिशय आनंद होत आहे की या सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या किंवा इतर मागासवर्गीय किंवा खालच्या वर्गातील लोकांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी साधारणपणे 1962-63च्या कालावधीमध्ये प्रवारा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्या एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुलींची शाळा, इंग्रजी माध्यमाची शाळा आणि इतर हायस्कूल सुरू केली. परंतु त्यांना अशी खंत होती की आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या किंवा इतर सर्व घटकातील लोकांच्या किंवा समाजातील इतर मुलांना तांत्रिक शिक्षण हे काही मिळत नव्हतं. हे तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी तालुक्यापेक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याबाहेरील मोठ्या शहरामध्ये जावं लागायचं आणि हे आपल्या आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. त्यामुळे या अंतर्गत नंतर पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील माजी केंद्रीय मंत्री त्यावेळेसचे, त्यांनी खाजगी तत्वावरती या तांत्रिक शिक्षणाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात प्रथम रोवली आणि त्या अंतर्गत पहिलं तंत्रनिकेतन खाजगी स्वरूपात 1981-82च्या कालावधीमध्ये सुरू केलं आणि तदनंतर ITI 1982 मध्ये सुरू केलं. आता ITI सुरू करण्यामागचा खासदार बाळासाहेब विखे पाटलांचा मानस असा होता की तांत्रिक शिक्षण आणि कौशल्य आधारित शिक्षण आपल्या भागातील विद्यार्थ्यांना मिळालं तर आपण बाहेरून जे काही तंत्रज्ञ आयात करतो किंवा तंत्रज्ञांची मदत घेत होतो ही कमी प्रमाणात होईल व आपल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी किंवा इतर व्यवसायासाठी याचा फार उपयोग होईल आणि त्यामुळे आर्थिक स्तरही आपल्या भागातील उंचावेल. अशा प्रकारे 1982 मध्ये 4 तुकड्या आणि 70 विद्यार्थ्यांच्या क्षमतेने सुरू झालेल्या ITI आज उत्तुंग अशी भरारी घेऊन आज अखेर चांगल्या प्रकारचे 12 ट्रेड्स, त्या अंतर्गत 39 तुकड्या आणि 700 पेक्षा जास्त विद्यार्थी आज या औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. तर साधारणपणे या भागामध्ये आपण पाहिलंच असेल की या कॅम्पसमध्ये 15 एकरापेक्षा मोठा कॅम्पस आहे. तर या कॅम्पसमध्ये साधारणपणे एका कोपऱ्यामध्ये 5 एकराच्या परिसरामध्ये या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची भव्य अशी दुमजली प्रशासकीय इमारत, त्यामध्ये लॅबोरेटरीज, कॉम्प्युटर सेंटर, वर्ग खोल्या, सर्व सोयी सुविधांयुक्त आणि इतर सोयी प्रमाणे सर्व सोयी उपलब्ध असून त्याच्या नजदीकच एक मोठं वर्कशॉप, सुसज्ज अशा मशिनरी, मशीन टूल्स किंवा इतर साहित्यांसह सुसज्ज असं वर्कशॉप उपलब्ध असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्षिकाचा किंवा प्रॅक्टिकलचा अनुभव घेता येतो, स्वतः प्रॅक्टिकल्स करता येतात आणि त्यामध्ये ते आपले कौशल्य विकसित करतात. त्याचबरोबर या ठिकाणी भव्य क्रीडांगण, त्यानंतर क्रीडांगणाच्या बाजूला स्वच्छ पिण्याचं म्हणजे निर्जंतुक असं पाण्याची सोय, त्यानंतर लॅट्रिन, बाथरूम विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनींसाठी सेपरेट असे या सर्व सुविधा असून त्याचबरोबर ह्या कॅम्पसमध्ये आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट मिळण्यासाठी किंवा ऐन वेळेस आपल्याला प्रथमोपचार मिळण्यासाठी मेडिकलची जी सुविधा उपलब्ध असून त्याप्रमाणे सुसज्ज असं हॉस्पिटलही आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर यांना राहण्यासाठी आपल्या एज्युकेशन सोसायटीचे वसतिगृह असून त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती शासकीय वसतिगृहाची सोयी उपलब्ध केलेली आहे. त्याचप्रमाणे इतर गावावरून साधारणपणे श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर किंवा राहुरी विद्यापीठ, बेलापूर, अशा तळेगाव, अशा विविध भागातून किंवा इकडे आश्वी परिसरातून विद्यार्थी रोज जे जाऊन येऊन करतात यांच्यासाठी नाममात्र शुल्कामध्ये बस सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता हे प्रात्यक्षिक ज्यावेळेस आपण DGT नवी दिल्ली आणि मुंबई
ऑफिस यांच्या अंतर्गत असलेल्या सिलेबस प्रमाणे या प्रात्यक्षिकाचा अनुभव ते आपण सर्व विद्यार्थ्यांना देत असतो. परंतु या प्रात्यक्षिकांचा किंवा या शिक्षणाबरोबरच त्यांचं स्किल डेव्हलप होण्यासाठी किंवा त्यांना त्यांची कौशल्य वेगवेगळ्या प्रकारचे आत्मसात करण्यासाठी की जे आज इंजिनिअरिंग फील्डमध्ये कारखानदारीमध्ये आवश्यक कौशल्य लागतात, म्हणजे आपण हा माणूस इंडस्ट्री रेडी असा करण्यासाठी जे काही शॉर्ट टर्म कोर्सेस आहे केंद्र शासनाचे पुरस्कृत असतील किंवा महाराष्ट्र शासन पुरस्कृत असतील, तर कौशल्यावर आधारित असे शॉर्ट टर्म कोर्सेसही या रेग्युलर ट्रेनिंगमध्ये आपण विद्यार्थ्यांचे घेऊन त्यांचे इतर कौशल्य सुद्धा आपण विकसित करतो. आणि हे करत असताना त्यांना प्रत्यक्ष कारखान्यामध्ये कामाचा अनुभव येण्यासाठी किंवा प्रत्यक्ष तो अनुभव देण्यासाठी प्रत्येक वर्षी, म्हणजे 2 वर्षाचा कोर्स असेल तर 1 वर्षाच्या शेवटच्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या वर्षाच्या शेवटच्या सत्रामध्ये साधारणपणे शेवटच्या 2 महिन्यामध्ये 150 ते 180 तासांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये आपण MOU केला आहे. त्यांच्याबरोबर आपण करार केलेला असून त्या कंपन्या आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन जातात. त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची व इतर सेवा देऊन त्यांना शिवाय स्टायपेंडही देतात, म्हणजे आपण त्याला शैक्षणिक निर्वाह भत्ता म्हणतो, तोही ती कंपनी देतात. आणि त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्याकरता त्यांना त्या कंपनीमध्ये रुजू करून घेतात. अशा प्रकारे पूर्ण कंपनी रेडी किंवा आपण फॅक्टरी रेडी किंवा इंडस्ट्री रेडी पर्सन्स, म्हणजे कारखान्याला उपयोगी असणारे तंत्रज्ञ या आमच्या ITI मध्ये तयार होतात. याचबरोबर इतरही कलागुणांना वाव देण्यासाठी आमचे वर्षभर सेमिनार चालू असतात. नंतर औद्योगिक कारखान्यांच्या माहिती होण्यासाठी साधारणपणे वेगवेगळ्या MIDC एरियामध्ये त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कारखान्यांमध्ये भेटी देण्यासाठी शैक्षणिक सहलींचंही आयोजन केलं जातं. अशा प्रकारे या सुविधांनी उपलब्ध असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपण सर्वांनी आपले पाल्य किंवा विद्यार्थ्यांनाही माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन या शैक्षणिक सुविधेचा आपण वापर करावा. कारण दिवसेंदिवस कारखान्यांमध्ये लागणारं जे शैक्षणिक कौशल्य आहे किंवा कौशल्यावर आधारित जे काही शिक्षण आहे ते आम्ही या ठिकाणी निरंतर चालू ठेवत असून आमच्याकडे अनुभवी शिक्षक वर्ग, त्यानंतर लागणारं सर्व कन्झ्युमेबल मटेरियल म्हणजे प्रॅक्टिकलसाठी लागणारं मटेरियल, नंतर यंत्रसामुग्री आणि या सगळ्या लॅबोरेटरीज उपलब्ध असून या ITI मध्ये दैनंदिन प्रात्यक्षिक किंवा शिक्षणाबरोबरच त्याच्या इतर कौशल्य मध्ये वाढ होण्यासाठी किंवा कौशल्य विकसित होण्याकरिता आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सहलींचं आयोजन करतो. या सहली अंतर्गत त्यांना कंपनींच्या भेटी दरम्यान त्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी जो काम चालतं त्याचा अनुभवही घेता येतो. अशा प्रकारे ह्या शिक्षणाबरोबरच आमच्याकडे उपलब्ध असलेल्या इतर सर्व अनुभवी सेवक वर्ग जे काही बऱ्याच दिवसांपासून, म्हणजे साधारणपणे आमचं अनुभवी शिक्षकांबरोबरच सुसज्ज अशा वर्कशॉपमध्ये सर्व प्रकारच्या उपलब्ध असलेल्या मशिनरी, टूल्स, इक्विपमेंट्स याद्वारे चांगल्या प्रकारचे प्रात्यक्षिकांचा अनुभव त्या विद्यार्थ्यांना होतो. आणि यामधनं 100% कायम आमच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची परंपरा असून दरवर्षी या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 100% नोकरीची हमी आमच्या विद्यालयामार्फत दिली जाते. कारण ज्यावेळेस वेगवेगळ्या कंपन्या आमच्याकडे येतात आणि त्या कंपन्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव किंवा त्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती दरम्यान त्यांच्या मुलाखतीमधून त्यांची निवड करतात आणि 100% विद्यार्थ्यांची प्लेसमेंट आमच्या ITI मार्फत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये केली जाते. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची उत्तुंग अशी भरारी आज या ठिकाणी चालू असून या कामी संस्थेचे चेअरमन नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार सौ शालिनीताई विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आमच्या CEO डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असून यांचं मोलाचं सहकार्य दैनंदिन या कामकाजामध्ये असतं आणि त्यामुळेच आज या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची भरभराट चालू